नमस्कार, मी डॉक्टर रेणुका राजदेरकर. डॉक्टर सखी निरामय या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करते. येत्या 18 तारखेला चंद्रग्रहण आहे. भारतातून ते खरं दिसणार नाही, पण त्यानिमित्ताने ग्रहण आणि प्रेग्नन्सीबद्दलचे गैरसमज आपण जाणून घेऊयात. पूर्वी असा समज होता की राहू आणि केतू हे 2 ग्रह सूर्याला किंवा चंद्राला गिळंकृत करतात, त्यामुळे सूर्य आणि चंद्रग्रहण होतं आणि त्याचा वाईट परिणाम जीवसृष्टीवर होतो, विशेषतः गर्भवती महिला आणि पोटातल्या बाळावर. खरं तर खगोलशास्त्रज्ञांनी हे फार पूर्वी सिद्ध केलं आहे की सूर्य आणि चंद्राच्या मध्ये सरळ रेषेत जेव्हा पृथ्वी येते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडते, चंद्र झाकळला जातो, म्हणून चंद्रग्रहण होतं. आणि सूर्यग्रहणामध्ये सूर्य आणि पृथ्वीमध्ये चंद्र येतो, चंद्राची सावली पृथ्वीवर पडते, म्हणून सूर्यग्रहण होतं. तरी आजही आपण ग्रहणाला अशुभ मानतो. आजही त्याबद्दलचे अनेक गैरसमज आहेत. आता सगळ्यात कॉमन गैरसमज हा की ग्रहण हे गर्भवती महिला आणि होणाऱ्या बाळासाठी घातक आहे. पण याला खरंच शास्त्रीय आधार काहीही नाही. जे काही कॉमन गैरसमज आहेत आणि त्याबद्दल चालू असणाऱ्या रूढी परंपरा आहेत, तर त्या खरं तर जास्त घातक असू शकतात. पहिलं म्हणजे गर्भवती स्त्रीने ग्रहणादरम्यान काही न खाणे आणि पिणं. खरं तर ह्यामुळे डिहायड्रेशन होणे, शुगर कमी होणे इत्यादी प्रॉब्लेम होऊ शकतात. गर्भवती स्त्रियांनी भूक लागेल तेव्हा खाणं गरजेचं, तहान लागेल तेव्हा पाणी पिणं हे अत्यंत आवश्यक असतं. दुसरं म्हणजे गर्भवती स्त्रियांनी ग्रहणादरम्यान रेसचा परिणाम होऊ नये म्हणून बंद अंधाऱ्या खोलीत तासनतास राहणे. खरं तर चंद्रग्रहण हे साध्या डोळ्यांनीही बघता येतं, त्याच्या किरणांचा काहीही परिणाम होत नाही. सूर्यग्रहण मात्र साध्या डोळ्यांनी बघू नये, त्यासाठी जे स्पेसिफिक लेन्सेस असतात त्याच्याने बघायला हरकत नाही, कारण जर साध्या डोळ्यांनी बघितलं तर मात्र रेटिना डॅमेज होऊ शकतो. तिसरं म्हणजे ग्रहणापूर्वी शिजवलेलं सगळं अन्न टाकून देणं गरजेचं. ॲक्च्युली ग्रहणाचा अन्नावर काहीच परिणाम होत नाही, त्यामुळे अशा प्रकारे अन्न वाया घालवणं हे योग्य नाही. चौथं म्हणजे ग्रहणामुळे होणाऱ्या बाळात शारीरिक व्यंग होऊ शकतं. आता पूर्वीच्या काळी सोनोग्राफी किंवा जेनेटिक टेस्ट ह्या अवेलेबल नव्हत्या, त्यामुळे बाळामध्ये जर काही शारीरिक व्यंग असेल किंवा काही जेनेटिक अबनॉर्मॅलिटीज असतील तर त्या जन्माच्या आधी लक्षात येत नसत, तर त्यामुळे हा सगळा दोष ग्रहणाला दिला जायचा. पाचवं म्हणजे ग्रहण संपेपर्यंत अजिबात हालचाल न करता तासनतास गर्भवती स्त्रीने एकाच ठिकाणी बसून राहणं, तेही वॉशरूमही न वापर करता. तर हे तब्येतीला जास्त धोकादायक असतं. सहावं म्हणजे ग्रहणात प्रेग्नंट स्त्रीने चाकू, सुरी किंवा कोणतेही शार्प ऑब्जेक्ट वापरले तर बाळाला फाटलेले ओठ किंवा टाळू, म्हणजे त्याला आम्ही क्लेफ्ट लिफ्ट किंवा क्लेफ्ट पॅलेट म्हणतो, असं होऊ शकतं. आता पूर्वी जसं मी मागे म्हटलं तसं की सोनोग्राफी अवेलेबल नसायचे, तर त्याच्यामुळे ह्या गोष्टी जन्माच्या नंतरच लक्षात यायच्या आणि मग त्याचं खापर हे ग्रहणावर फोडलं जायचं. म्हणूनच प्रेग्नन्सीत आईला किंवा बाळाला काही कॉम्प्लिकेशन्स होत असतील तर ते आधी लक्षात यावे म्हणून तुमचे रेग्युलर चेकअप्स तुमच्या गायनेकोलॉजिस्टकडे होणं हे गरजेचं आहे आणि काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर उपाययोजना हे वेळेत होणं गरजेचं. म्हणूनच प्रेग्नन्सीमध्ये जरी ग्रहण असेल तरी घाबरून जाऊ नका. तुमच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीज ह्या नक्कीच चालू राहू द्या. धन्यवाद.